So once again very warm welcome. So all of you students. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण हीट अँड इंटरनल एनर्जी पर्यंतचा पार्ट आपण कव्हर अप केला. ओके, माझी इमेज तुम्हाला व्यवस्थित दिसते ना? कारण की थोडी आता मोठी केली आजच्या लेक्चर मध्ये. मागच्या लेक्चर मध्ये एकदम छोटी होती कोपऱ्याला, आणि याला थोडं असं करतो म्हणजे जवळपास दिसेल चांगली बऱ्यापैकी. यस, नाउ इट्स व्हेरी क्लिअर टू ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी बघा, यामध्ये आज आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डिस्कस करायचा आहे. तर तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे. ओके, राईट ऑन द क्वेश्चन. एक मिनिट. आणि तुम्हाला मी पीडीएफ काल पाठवली का रे? नो सर. बरं ठीक आहे, आज तुम्हाला पीडीएफ पाठवतो. काल खूप पाऊस होता, त्याच्यामुळे आपलं काल लेक्चर होऊ शकलं नाही. खूप पाऊस होतो, खूप म्हणजे जवळपास 3-4 तास कंटिन्युअली नॉन स्टॉप बारिश झालेली आहे या ठिकाणी. तर याच्यामध्ये एक मिनिट, कुठे गेला आपला? हा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तुम्हाला लिहायचे. डिड्यूस द इक्वेशन फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स किंवा स्टेट अँड एक्सप्लेन द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डायरेक्टली. तर पेन चेंज करतो मी या ठिकाणी. आपला सर्वांचा आवडता पेन, दैट इज द रेड कलर. चलो, तो यहाँ पर देखिए बच्चों, क्वेश्चन लिहायचा तुम्हाला. स्टेट अँड एक्सप्लेन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एक्सप्लेन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, आणि याला करा VVIMP, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. केमिस्ट्री मध्ये पण तुम्हाला आहे आणि फिजिक्स मध्ये पण तुम्हाला आहे. फरक काय आहे माहित आहे? आज तुम्हाला मी सांगतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इन द केमिस्ट्री अँड इन द फिजिक्स थर्मोडायनामिक्स. ओके, 2 मार्काचा क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. याला करा IMP मार्क्स. ओके, इसको करिए IMP मार्क. चला ठीक आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू कलरचा पेन का ग्रीन घेऊ? ग्रीन घेतो. आता बघा या ठिकाणी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कसा डिराईव्ह झाला, कुठून डिराईव्ह झालेला आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता बघायच्या आहेत. तर या ठिकाणी राजांनो आपण काय केलं, एक सिलेंडर घेतलेला आहे, एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर आता हा बघा, हा सिलेंडर आहे आणि याच्यामध्ये पिस्टन आहे. ओके, सो दिस इज द पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. या ठिकाणी आपण पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये, या सिलेंडर मध्ये आपण असा गॅस भरलेला आहे. ओके, आता सिस्टीम बघा या ठिकाणी कुठं आहे. दिस इज द सिस्टीम, दिस इज द सिस्टीम. आणि ही पिस्टन आहे, मुव्हेबल पिस्टन आहे, जसं की मास नेग्लिजिबल आहे, म्हणजे नियरली अबाउट मासलेस आहे, फ्रिक्शनलेस आहे आणि मुव्हेबल पिस्टन आहे. तर जेव्हा या ठिकाणी समजा तुम्ही खालून याला हीट सप्लाय केली, ओके, याला समजा तुम्ही खालून क्यू अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली. किती? क्यू अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली. आणि या पिस्टनला तुम्ही असं टाइटली इथंच ठेवलेलं आहे. ओके, पिस्टनला तुम्ही या ठिकाणी टाइटली पॅक करून इथंच ठेवलेलं आहे. तर बघा या ठिकाणी काय होतं, गॅस मॉलिक्यूलचं काय होतं, टेम्परेचर इन्क्रीज होतं, कारण की तुम्ही खालून त्याला हीट सप्लाय करत आहोत ना. मग पिस्टनचं मुवमेंट तर होत नाहीये, त्याच्यामुळे एकदम कॉम्पॅक्ट सिस्टीम झालेली आहे. तर कॉम्पॅक्ट सिस्टीम मध्ये आता काय झालेलं आहे, गॅस मॉलिक्यूलचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे. गॅस मॉलिक्यूलची रॅन्डम मोशन, ओके, गॅस मॉलिक्यूलची रॅन्डम मोशन काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे स्टार्टिंगला बघा कंडिशन 1, याच्यामध्ये केस 1, एक मिनिट, हा, केस 1 मध्ये बघा, केस 1 मध्ये म्हणजे कंडिशन 1 मध्ये जेवढी अमाऊंट ऑफ आपण हीट एनर्जी सप्लाय केलेली आहे, दॅट हीट इज युटिलाइज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. मीन्स क्यू इक्वल्स टू काय झालेला आहे, डेल्टा यू झालेला आहे. ओके, तर ही झाली फर्स्ट कंडिशन. त्याच्यानंतर आता कंडिशन सेकंड मध्ये आपण काय करायचंय, कंडिशन सेकंड मध्ये आपण याला हीट प्रोव्हाइड करायची नाहीये. कंडिशन सेकंड मध्ये याला आपण हीट प्रोव्हाइड करायचे नाहीये. बघा काय होतं कंडिशन सेकंड मध्ये. ओके, एक लक्ष द्या, त्याच्यानंतर लिहून घ्या. तर कंडिशन सेकंड मध्ये आपण हीट प्रोव्हाइड केलेली नाहीये, तरी पण आपण काय केलेलं आहे, या पिस्टनचं आपण मुवमेंट केलेलं आहे. या पिस्टनचं आपण काय केलेलं आहे, मुवमेंट केलेलं आहे. पिस्टनला आपण मूव्ह केलेलं आहे. ओके, कुणाचा माईक चालू असेल तर बंद करा. आदित्य, माईक मध्ये चालू करू नका. हा, त्याच्यानंतर काय होईल बघा, आता सिस्टीमची इंटरनल एनर्जी खर्च झालेली आहे. कशामध्ये?
टू मूव्ह द पिस्टन फ्रॉम इनिशियल कंडिशन टू द फायनल कंडिशन. मला सांगा, या ठिकाणी पेन चेंज करतो मी. ओके, ब्ल्यू कलरचा पेन घेतो. मला सांगा, पहिल्यांदा आपलं पिस्टन कुठं होते रे? या कंडिशनला होतं. इथून आपलं पिस्टन काय झालेलं आहे? मूव्ह झालेलं आहे, त्याची मुवमेंट झालेली आहे. इथून आपलं पिस्टन गेलेलं आहे. फायनली बघा, आपलं पिस्टन इथं पोहोचलेलं आहे. कुठं पोहोचलेलं आहे? इथं पोहोचलेलं आहे. मग पिस्टन डिस्प्ले झालेलं आहे, म्हणजे वर्क डन झालेलं आहे. तर हे वर्क डन कुठून झालं? कारण की सिस्टीम मध्ये इंटरनल एनर्जी होती आणि सिस्टीमची इंटरनल एनर्जी खर्च झालेली आहे. म्हणजे डेल्टा यू काय येणार आहे या ठिकाणी? डेल्टा यू काय येणार आहे? यस, डेल्टा यू काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे, कारण की सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय झालेली आहे? खर्च झालेली आहे. तर डेल्टा यू इक्वल्स काय येतं? मायनस ऑफ डब्ल्यू येतं. आणि ती इंटरनल एनर्जी युटिलाइज झालेली आहे. The internal energy is utilized to do the work, that is to move the piston. या ठिकाणी या पिस्टनला मूव्ह करण्यासाठी इंटरनल एनर्जी सिस्टीमची खर्च झालेली आहे. ओके, तर या इक्वेशन फर्स्ट आणि या इक्वेशन सेकंडला ओके जरा ध्यान देऊन बघा, गौर से देखिए इस इक्वेशन 1 एंड सेकंड को. तो आपको क्या लगेगा भैया, यहाँ पर डायरेक्टली हम ऐसे लिख सकते हैं. इक्वेशन 1 एंड सेकंड को जब हम कंपेयरिंग करें, सो फ्रॉम इक्वेशन 1 and second, इक्वेशन 1 आणि सेकंड म्हणून तुम्ही राजांनो लिहू शकता डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. काय लिहू शकता? डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. यालाच म्हणायचं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. यालाच काय म्हणायचं? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता याचं तुम्हाला स्टेटमेंट बनवायचंय. याचं तुम्हाला काय करायचंय? स्टेटमेंट बनवायचं आहे. कसं बनवणार? ओके, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. याला तुम्हाला जस्ट वर्डिंगच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. कशाच्या फॉर्म मध्ये लिहायचंय? जस्ट वर्डिंगच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. दॅट विल बी द युअर स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनामिक्स. यस, सर्वांना समजलं इथपर्यंत? Yes, Yes, sir. यस, दॅट्स ग्रेट. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट लिहायचंय. पेन चेंज करतो मी. स्टेटमेंटचं जे नाव आहे ते रेड कलर मध्ये लिहितो. तर बघा, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाहीये. डायरेक्टली याला काय करा? वर्डिंग मध्ये कन्वर्ट करा. स्टेटमेंट. हाय हाय, चलो स्टेटमेंट. अरे यार, अक्षर बरोबर नाही. अक्षर मस्त यायला पाहिजे यार, खरंच मजा आहे. स्टेटमेंट. बघा आता स्टेटमेंट याचं काय आहे? द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. बघा, डेल्टा यू म्हणजे काय? द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. द चेंज in internal energy of the system. The change in internal energy of the system is equal to माइक बंद करा बरं. कोण आहे? माइक मध्ये मध्ये चालू करू नका. ओके, काही डाउट असेल तर यू कॅन रेज युअर हँड. आपके पास दोनों हाथ है यार, उसका यूज करो. स्क्रीन दिसत नाहीये. हा, पुन्हा एकदा. आता बघा बरं, स्क्रीन दिसते का? सर दिसे ना. नाही दिसत आहे. माझ्या वेळीने झाले. हा, सौरभ एक मिनिट थांब. माइक बंद कर तुझा. हा, बाकीचे बघा बरं, स्क्रीन दिसते का? हो Yes, सर. sir. सौरभ काय कर, तू रिजॉईन कर. एकदा लेफ्ट हो, त्याच्यानंतर रिजॉईन कर. समजा कुणाची स्क्रीन दिसत नसेल तर काय करायचं? सोल्युशन लेफ्ट व्हायचं, त्याच्यानंतर रिजॉईन करायचं. ओके, हा चला. सर एक डाउट होता. हॅलो सर. हा, यस सर एक डाउट होता. हा सोबत. हा सर, वरती स्क्रीन खाली आहे ना. ओके, हा हा सर, आपण ते क्यू इज इक्वल टू डेल्टा यू लिहिलंय यस आणि खाली डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू लिहिलंय. बरोबर आहे. हा, तर मग क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू होईल ना? हा, क्यू इक्वल काय होतं? मग दोन्हीचे हे मायनस डब्ल्यू होईल ना? वा वा वा, व्हेरी गुड क्वेश्चन सुबोध. बघ, या ठिकाणी काय झालेलं आहे? दोन सिस्टीमला आपण कंबाईन केले. आपण स्टार्टिंगला काय केलं? याच्यामध्ये हीट सप्लाय केली. केस म्हणजे कंडिशन 1 मध्ये आपण काय केलं?
हीट सप्लाय केली आणि दॅट हीट इज युटिलाइज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी. ही झाली कंडिशन 1. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन मध्ये आपण काय केलं, हीटला सप्लाय केलं नाही, आपण काय केलं, सिस्टीमची इंटरनल एनर्जी यूज केली टू डू द वर्क. ओके, तर या ठिकाणी आपण पिस्टनचं मुवमेंट केलेलं आहे. आणि जेव्हा या दोन कंडिशनला आपण एकत्र आणतो, म्हणजे एकतर ही कंडिशन आहे नाहीतर ही कंडिशन आहे, आणि जेव्हा तुम्ही दोघाला एकत्र आलात तेव्हा काय होतंय, या ठिकाणी एनर्जी पण सप्लाय करतोय आपण एनर्जी पण सप्लाय करतोय, येते लक्षामध्ये, आणि वर्क डन पण होतंय. म्हणजे एनर्जी आपण जेवढी सप्लाय करतोय म्हणजे क्यू इक्वल्स टू क्यू अमाऊंट ऑफ आपण एनर्जी सप्लाय करतोय. ओके, मग क्यू इक्वल्स टू क्यूचा वापर कशामध्ये होतोय, टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी प्लस टू डू द वर्क. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे आपण फायनल लिहितो या ठिकाणी डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. म्हणजे आपण हीट सप्लाय केली समजा 500 जूल, त्याच्यानंतर सिस्टीमनं इंटरनल एनर्जी यूज केली 250 जूल मध्ये, आणि वर्क डन केले आपण 250 जूल, म्हणजे 250 प्लस 250 500 होतं. आले लक्षामध्ये. येस सर. आपण दोन कंडिशनला एकत्र केल्यामुळे असं झालेलं आहे, इक्वल होत नाही ते, दोन कंडिशनला आपण एकत्र केल्यामुळे. ओके, व्हेरी गुड ओके क्वेश्चन. सर. हा, त्याच्यानंतर बघा स्टेटमेंट आपलं कुठपर्यंत आलं, द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम इज इक्वल टू काय, डिफरन्स बिटवीन heat supplied to the system माझ्यासोबत तुम्ही लिहून घ्या लगेच, कारण तुमच्या इथे प्रॅक्टिस होते. टू द सिस्टीम अँड वर्क डन बाय द सिस्टीम. ओके, दिस इज द स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनामिक्स. लक्षामध्ये काहीच केलं नाहीये. डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू, याला फक्त मी राजांनो वर्डिंगच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. सो दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनामिक्स. आय होप सर्वांना समजले असेल. येस, समजलं सर्वांना. ओके, दॅट्स ग्रेट. येस, ओके. येस, सानिका, सुमित, सुबोध, येस, व्हेरी गुड. ओके, चला त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे. एक डेरिव्हेशन आहे, डेरिव्हेशन महत्वाचं आहे. राईट ऑन द क्वेश्चन. त्याच्यापूर्वी आपण साइन कन्व्हेन्शन बघायचे का, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे साइन कन्व्हेन्शन. मला वाटतंय मागच्या वेळेस आपण साइन कन्व्हेन्शन अगोदर घेतले होते, बरोबर आहे. येस सर. ओके, ठीक आहे. मग साइन कन्व्हेन्शन ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ला म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येतील. सो यहाँ पर टाइटल लिखिए, साइन कन्वेंशंस फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, हे बाकी सर्वांनी लिहून घेतले ना. हा, ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा असेल स्क्रीनशॉट घ्या. या ठिकाणी मी माईक कॅमेरा बंद करतो. हा, टेक द स्क्रीनशॉट. टिक टिक 1, टिक टिक 2 and the tick tick 3. ओके, त्याच्यानंतर याचा एक घ्या स्टेटमेंटचा. The change in internal energy of the system is equal to the difference between the heat supplied to the system and work done by the system. Okay. Yes. हा, तर या ठिकाणी बघा तुम्हाला लिहायचे साइन कन्व्हेन्शन्स for first law of thermodynamics. First law of thermodynamics. ओके, याचे आपल्याला आता साइन कन्व्हेन्शन बघायचे आहेत. एकदम इझी आहे. बघा काय आहे, याच्यामध्ये आपण दोन टर्म यूज केलेले आहेत. एक आहे हीट, त्याच्यानंतर आहे वर्क, बरोबर आहे. तर आता हीट साठी बघा साइन कन्व्हेन्शन काय असतात. हीट साठी साइन कन्व्हेन्शन याच्यामध्ये असे दोन एरो करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा एक एरो झाला, हा एक एरो झाला. तर बघा हीट साठी साइन कन्व्हेन्शन काय असतात. जर समजा सिस्टीम कडून हीट जात असेल म्हणजे आपल्याकडून पैसा चाललाय, याने लक्षामध्ये जर समजा आपल्याकडून पैसा जात असेल तर यार नेगेटिव्ह गोष्ट आहे.
बरोबर आहे. मग तसं सिस्टीम कडून जर समजा हीट जात असेल तर निगेटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे अशा टाईपची हीट काय घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची. आणि सिस्टीम कडे पैसा येत आहे म्हणजे आपल्याकडे पैसा आलाय, म्हणजे सिस्टीम कडे एनर्जी आली आहे, हीट आली आहे, तर अशा टाईपची हीट काय घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची. ओके, बघा या ठिकाणी हीट गिव्हन टू द सिस्टीम. एक मिनिट, एक फोन कॉल आलाय. ओके, चला ठीक आहे. बघा या ठिकाणी हीट गिव्हन टू द सिस्टीम, तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे हीट गिव्हन टू द सिस्टीम. जर समजा तुम्ही राजांनो सिस्टीमला हीट दिली, पैसे आपल्याकडे आलेत, बरोबर आहे, हीट गिव्हन टू द सिस्टीम, सिस्टीम कडे हीट येत आहे, तरी अशाला काय म्हणायचं, अशा टाईपची हीट काय घ्यायची, क्यू इज पॉझिटिव्ह घ्यायचं. आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी अशा टाईपची हीट काय घ्यायची, ऑलवेज पॉझिटिव्ह घ्यायची. त्याच्यानंतर बघा हीट गिव्हन बाय द सिस्टीम, हीट गिव्हन बाय द सिस्टम. ओके, बाय द सिस्टीम म्हणा. ओके, बाय द सिस्टीम म्हणजे हीट सिस्टीम कुठून कुठे जात आहे हीट. यस, हीट गिव्हन बाय द सिस्टीम म्हणजे सिस्टीम हीट देत आहे, आपल्याकडून पैसा जात आहे, म्हणजे काय झालं, नेगेटिव्ह गोष्ट यार, ये तो नेगेटिव बात है. ओके, तो लिख लीजिए फिर यहाँ पर इस टाइप का जो हीट होता है उसी को बोलेंगे नेगेटिव्ह बोलेंगे. ये तो बहुत इजी है. ओके, आय होप सर्वांना समजलं असेल साइन कन्व्हेन्शन. आता बघा हीट गिव्हन टू द सिस्टीम असं असेल किंवा हीट ऍडेड टू द सिस्टीम, हीट ऍडेड टू द सिस्टीम. जर समजा असं असेल तरी पण चालतं. ओके, हा प्राची, यस प्राची बोल. ओके, चला आलं लक्षामध्ये. विनाकारण मध्ये माईक ऑन करू नका, कारण की आपली संख्या जास्त आहे, जवळपास 27 विद्यार्थी आहेत. ओके, तर याच्यापैकी दोघा तिघांना माईक ऑन केले म्हणजे झाली आपली जत्रा. हा, शाण्याची नाही, येड्याची म्हणतील लोक, बरोबर आहे. हा ठीक आहे, चला विनाकारण जर समजा माईक ऑन केलं तर डायरेक्टली मी इथून रिमूव्ह करेन. बरं सौरभ, माईक बंद कर जाय. ओके, हा जरा रे समजलं का, हीट गिव्हन टू द सिस्टीम किंवा हीट ऍडेड टू द सिस्टीम, सिस्टीम मध्ये हीट ऍड होत आहे. ओके, तर अशा टाईपची हीट काय घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची. त्याच्यानंतर हीट रिमूव्ह फ्रॉम द सिस्टीम, जर समजा असं असेल हीट रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम, हीट रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम असेल तर अशा टाईपची हीट काय घ्यायची, यस नेगेटिव्ह घ्यायची. माईक बंद करा. ओके, एक मिनिट. ओके, लक्षात आलं सर्वांना. हीट, त्याच्यानंतर असाच टाईपचा आहे बघा वर्क डन, याचा स्क्रीनशॉट घ्या, हीटचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या, लगेच लिहून घ्यायचं. याच्यामध्ये कुणाला काही कन्फ्युजन आहे का. नो सर. ओके ग्रेट. त्याच्यानंतर बघा sir. वर्क लिहा. हा, याच्यानंतर वर्क डन लिहा. वर्क साठी आता आपल्याला काय करायचंय, साइन कन्व्हेन्शन बघायचंय. या ठिकाणी वर्क आहे. ओके, पेन चेंज करतो म्हणजे भारी दिसेल जरा. रेकॉर्डिंग स्टार्ट केली का मी. येस स्टार्ट. ओके, तर बघा राजांनो या ठिकाणी वर्क डन. आता बघा वर्क साठी वर्क डन बाय द सिस्टीम असेल, काय असेल, वर्क डन बाय द सिस्टीम असेल, वर्क डन बाय द सिस्टीम म्हणजे सिस्टीम काम करत आहे, आपण एक्सरसाइज करालोय, आपण व्यायाम करालोय, चांगली गोष्ट आहे, ये तो पॉझिटिव्ह चीज आहे यार. तर या ठिकाणी वर्क डन बाय द सिस्टीम असेल, सिस्टीम आपली काम करत असेल तर अशा टाईपची जी वर्क डन असतं ते काय घ्या, पॉझिटिव्ह घ्या. वर्क डन बाय द सिस्टीम, और याला आपण काय म्हणू शकतो, वर्क डन, यस बाय द सिस्टीम, वर्क डन ऑन दी सराउंडिंग, वर्क डन ऑन दी सराउंडिंग. बाय द सिस्टीम म्हणजे कुणावर असेल, ऑन दी सराउंडिंग असेल, वर्क डन ऑन द सराउंडिंग. म्हणजे समजा न्यूमरिकल मध्ये समजा कशा पण टाईपचं स्टेटमेंट येऊ द्या,
याच्यापैकीच येणार आहे. बाय द सिस्टीम असेल किंवा ऑन द सराउंडिंग असेल. तर अशा टाईपचं जे वर्क डन असतं ते ऑलवेज काय घ्यायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं. काय घ्यायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं. ओके, आता त्याच्यानंतर वर्क डन ऑन द सिस्टीम, म्हणजे सिस्टीमवर काम व्हायलंय. ओके, सिस्टीम एका ठिकाणी बसून आहे, आपण काही एक्सरसाइज करत नाही, तर अशा टाईपच्या वर्क डनला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह वर्क डन म्हणतो. ओके, तर या ठिकाणी बघा, वर्क डन ऑन द सिस्टीम असेल, वर्क डन ऑन द सिस्टीम किंवा वर्क डन बाय द सराउंडिंग. वर्क डन ऑन द सिस्टीम म्हणजे कोण करत आहे, वर्क डन, यस, बाय द सराउंडिंग. तर अशा टाईपचं जे वर्क डन असतं राजांनो, अशा टाईपच्या वर्क डनला आपण काय घेत असतो, नेगेटिव्ह घेत असतो. आलं लक्षामध्ये? ओके, आता इथं कन्फ्युज होऊ नका. केमिस्ट्रीमध्ये थोडे साइन कन्व्हेन्शन अलग आहेत, हीटचे साइन कन्व्हेन्शन सेमच आहेत, बट केमिस्ट्रीमध्ये वर्क डनचे जे साइन कन्व्हेन्शन आहेत ते अपोजिट आहेत. केमिस्ट्रीमध्ये वर्क डन बाय द सिस्टीम असेल तुम्ही निगेटिव्ह घेता. ओके, आणि त्याच्याचमुळे काय झालेलं आहे, केमिस्ट्रीमध्ये जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स झालेला आहे, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू यायला पाहिजे होता, तो क्यू प्लस डब्ल्यू आलाय. सो दिस इज